महाराजांनी आणि गोरक्षनाथांनी एकत्र तुम्हाला दर्शन दिलं तर त्याबद्दल सांगा ना. जेव्हा मी गुरुशिखरावर जातो आणि एकटाच असायचो त्यावेळेला गोरक्षनाथांच्या इथून एक वेगळ्या सुगंधाच्या लहरी माझ्याबरोबर यायच्या आणि त्या गुरुशिखरापर्यंत मला साथ द्यायची. तिघं बसलेले आहेत तर त्यांनी आपलं रूप पालटायला सुरुवात केली आणि सुवर्ण कांती असलेल्या त्या दत्तात्रयाच्या प्रत्यक्ष समोर पाहून मी स्वतः तिकडे हरवून गेलो. असाच एका प्रसंगी मुसळधार वारा वादळ पाऊस होता. तिकडे कोणाचा तरी बोलण्याचा आवाज येत होता. हे 3 मुंडीवाला क्या करेगा अशा पद्धतीची वक्तव्य व्हावी लागली. 3 मुंडीवाला म्हणजे दत्तात्रय. ते प्रत्यक्ष गोरक्षनाथ त्या ठिकाणी. त्या क्षणी सर्व त्रैलोक्य आपल्या चरणापाशी यायचा मला भास झाला आणि मी जेव्हा जागृत अवस्थेत आलो तेव्हा मी गुरुशिखरावर होतो. पण केदारनाथला जेव्हा दर्शनाला जात होतो त्या हेलिकॉप्टरची सेवा जस्ट चालू केली होती त्यांनी आणि चालू केली. सर्वजण गेले आणि शेवटी मी एकटा राहिलो होतो. माझ्याबरोबर 2 जण होते. सगळे म्हणाले काका आता अडकले. आणि नंतर काय झालं माहीत नाही. तिकडून त्यांनी फक्त आमचंच हेलिकॉप्टर सोडलं आणि मी तिकडे जाऊन पोचलो. जाऊन तिकडे केदारनाथाचं दर्शन घेतलं. म्हणजे दत्त महाराजांची तुमच्यावर कृपा आहे पण तुमचं जे गुरु प्रेम आहे ती भक्ती आहे. मी लहानपणीच त्यांना गुरु केलंय. तिथे फक्त शरणागत भाव पाहिजे. चढणं सोपं आहे, उतरायला वेळ लागत नाही. तिथे टिकून राहणं महत्वाचं आहे. ते निस्वार्थ गुरुचं प्रेम असतं. पण ती अनुभूती यायला सुद्धा आपल्याला तेवढी भक्ती पाहिजे नाही का. आपण दुर्दैवाने सगळं घेऊन जातो, फक्त त्यांना काय लागतो तो पवित्र भाव लागतो, पण तोच आपण विसरतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी गुप्त काशीला आपण जातो. तिकडे शिवजी गुप्त रूपाने राहत होते. तेव्हा तुम्हाला जे पातक लागले त्यातून पाप मुक्ती करायची असेल तर तुम्हाला शिवाशिवाय पर्याय नाही. तुम्ही जाऊन त्यांना शरण जा. पण ज्योतिर्लिंग का जावं एखाद्याने. तुम्ही कुठेही जाता संपूर्ण ठिकाणी वेगवेगळ्या रूपामध्ये शिवाने त्या ठिकाणी आपली प्रचिती दाखवलेली आहे. कारण विचारांच्या पलीकडे जे आहे ते अध्यात्म आहे. तो एवढ्यात एक स्त्री येऊन माझ्या बाजूला उभी राहिली. बोला क्यों भैया आपको दर्शन करना है. बोला कैसा दर्शन. अंदर तो बंद है, आप बैठे मैं आती हूँ. 4ही दरवाजांनी आमचं दर्शन झालं. चिटपाकरू कोणी नव्हतं. आम्ही आणि पशुपतीनाथ. सूक्ष्म शरीराने तुम्ही गोरक्षनाथांबरोबर किंवा असं जाताना तो काय अनुभव असतो. खरंच तो ॲस्ट्रल ट्रॅव्हल कसा असतो.